स्थानिक पातळीवर भाजपच्या अंबरनाथ आणि अकोटमधील एमआयएम काँग्रेस सोबतच्या युतीवरून मुख्यमंत्री नाराज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा स्थानिक नेत्यांवर संताप। भाजपा दुतोंडी गांडूळ। मुस्लिम मतांसाठी भाजपने अनेक ठिकाणी एमआयएमला ही पाठिंबा दिला। भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेल्या युतीवरून संजय राऊतांचा घणाघात। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित। राज्यकर्त्यांचं प्रेम राज्यावर हवं, सत्तेवर नको। मुलाखतीत ठाकरे बंधूंचा भाजपवर निशाणा। 8 आणि 9 जानेवारीला 2 भागात प्रदर्शित होणार मुलाखत। भाजपचं प्रचार गीत निवडणूक आयोगानं नाकारलं। भगवा शब्द असल्यानं आचारसंहितेनुसार आक्षेपार्ह शब्दप्रयोग झाल्याचा ठपका। तर निवडणूक आयोगाला भगव्याचं वावडं का, केशव उपाध्यांचा सवाल। नागपुरात उद्या पोहे विथ देवा भाऊ। मुख्यमंत्री फडणवीस नागपूर महापालिका विकासाचा अजेंडा मांडणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि भरत गणेशपुरे घेणार मुलाखत। कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध। 15 जानेवारी काँग्रेसच भारी नवी टॅगलाईन। तर काँग्रेसचा जाहीरनामा आई अंबाबाईच्या चरणी अर्पण। खासदार श्रीकांत शिंदेंची नाशिकमध्ये प्रचार रॅली। उमेदवाराच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे मैदानात। काळाराम मंदिरात दर्शन घेत प्रचाराची सुरुवात। अजित पवारांचा आज पुण्यात रोड शो। शिवाजीनगर, कसबा, कोथरूड, पर्वती परिसरात प्रचार रॅली। संध्याकाळी अजित पवारांची पत्रकार परिषद। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय जाळण्याचा प्रयत्न। छत्रपती संभाजीनगरच्या कैलासनगर भागातली घटना। पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरू। काँग्रेस नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू। चाकू हल्ल्यात हिदायत पटेल झाले होते गंभीर जखमी। उपचारादरम्यान आज पहाटे निधन। पटेलांवरील हल्ल्याप्रकरणी एकाला अटक। रवींद्र चव्हाणांच्या विलासरावांवरील विधानावरून लातूरकर आक्रमक। लातूरमधील संघटनांकडून बंदची हाक, मात्र लातूर बंद करू नये अमित देशमुखांचं आवाहन। भाजपा काँग्रेस युक्त झालाय। भाजपात निष्ठावंत सतरंजा उचलतायत आणि बाहेरून आलेल्यांनी पक्षाचा ताबा घेतलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा निशाणा। नागपुरातील माजी नगरसेवक उमेदवारांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ। माजी महापौर माया येवणातेंची संपत्ती 2 कोटींहून 4 कोटींवर। उमेदवार वैशाली चोपडेंच्या कुटुंबाची संपत्ती 58 कोटी 13 लाख रुपये। सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आधी लावली इलेक्शन ड्युटी, मग प्रशिक्षणाला न आल्यानं थेट गुन्हाही नोंदवला। छत्रपती संभाजीनगरमधला निष्काळजीपणाचा कळस। पीएमपीएमएल मधील रील बनवल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई। कर्मचाऱ्यांसाठी नियम लागू। पीएमपीएमएल प्रशासनाकडून नोटीस प्रसिद्ध।